नमस्कार. आज मी तुम्हाला मुंबईची स्पेशल कडक चहा बनवायला शिकवत आहे, जी आपल्याला मुंबईमध्ये प्रत्येक गल्लोगल्ली मिळणार. तर आपण बघूया या चहासाठी लागणारं साहित्य. हे आहे 1 ग्लास पाणी, 1 ग्लास दूध, ही चहापत्ती, 2 चमचे साखर आणि आपण इकडे मसाला चहा बनवत आहोत. यासाठी आपल्याला हे आलं लागणार आहे आणि आहे या 2 वेलची. तर आता आपण सर्वप्रथम गॅस पेटवूया. गॅस पेटवल्यानंतर आपण हे पातेलं ठेवूया. यामध्ये आपण हे जे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे ते आपण यात टाकूया. हे पाणी आपण थोडं उकळू द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे हे आलं चेचून घेऊया. आता पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे आल्याची चहा ही प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे हे आलं असं थोडंसं आपण चेचून घेऊया इथे. आणि ही वेलची सुद्धा आपण थोडीशी चेचून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला ही जी आपली चहा आहे ती एकदम स्पेशल मसालेवाली चहा होणार आहे. हे आलं थोडं बारीक चेचायचं आहे, त्यामुळे जो आल्याचा रस आहे तो या चहामध्ये उतरणार आहे. आता आपलं पाणी सुद्धा थोडं तापलेलं आहे. आता जे आपण हे जे आलं चेचलेलं आहे आणि ही जी वेलची आहे ते आपण या चहामध्ये टाकूया. त्यानंतर आपण ही थोडी चहापत्ती टाकायची आहे, 1 चम्मच. आणि आपण चहा थोडी कडक आणि स्पेशल बनवत असल्यामुळे ही 2 चम्मच चहापत्ती आपण यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपण इकडे 2 चम्मच साखर घेतलेली आहे, ती आपण साखर यात टाकूया. बघा कसा आपला चहा उकळतोय. आणि यात एक स्पेशल रिझन म्हणजे कित्येक जण चहापत्ती टाकल्यानंतर चहा जास्त उकळून घेतात, पण मी तुम्हाला इकडे एक टिप देणार आहे. ते म्हणजे आपण इकडे दूध टाकल्यानंतर चहा जास्त वेळ उकळणार आहे. तर आता आपण त्यामध्ये आपण आलं टाकण्याचं पहिलं कारण म्हणजे आलं त्यात शिजलं पाहिजे, त्यामुळे आपण आलं पहिलं टाकलं आहे. तर आता ही आपली चहा चांगल्या प्रकारे उकळत आहे. इथे चमच्याने आपण थोडं साखर विरघळून घ्यायची आहे, कारण की साखर इथे बसून राहते नाही तर. त्यामुळे आपण ही साखर थोडी यात विरघळून घ्यायची आहे. आणि आलं आणि वेलचीचा स्वाद त्या चहामध्ये उतरला पाहिजे, त्यामुळे साखर बघायची आहे यामध्ये विरघळली की नाही पूर्ण. बघा आता आपला चहा मस्तपैकी उकळलेला आहे आणि सुगंधही फार छान आले आहे. आणि साखर सुद्धा यात मस्तपैकी विरघळलेली आहे. आपण इथे गॅस मोठा करूया. आता तुम्ही बघू शकता आपली चहा चांगल्या प्रकारे उकळलेली आहे. आता आपण यामध्ये दूध टाकूया. हे 1 ग्लास इथे दूध घेतलेलं आहे आपण. दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे चमच्याने हे ढवळून घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर आपण जवळजवळ 3 मिनिटं ही चहा मस्तपैकी उकळून देणार आहे. तुम्ही आता बघू शकता की आपली चहा छानपैकी उकळलेली आहे. आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपण जेव्हा चहापत्ती टाकतो चहामध्ये, तेव्हा ती चहा जास्त वेळ उकळायची नाही, परंतु जेव्हा आपण दूध टाकतो त्यानंतर ही चहा जास्त वेळ उकळायची. हेच यामागील रहस्य आहे की ती चहा एकदम स्पेशल आणि कडक बनते. हा गॅस बंद करते आणि आता आपण ही चहा कपमध्ये सर्व करणार आहोत. आता मुंबईची ही स्पेशल कडक चहा तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा करा आणि मला नक्की कळवा.